पंढरपूर 65 एकर प्लॉट वाटप संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आलं। अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या प्रयत्नातून पंढरपूर 65 एकर प्लॉट वाटपा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलं। या निवेदनात म्हटलं आहे की श्री क्षेत्र पंढरपूर इथं वर्षभरात 4 वाऱ्यांना वारकरी भाविक 65 एकर मधील प्लॉट घेऊन 3 ते 5 दिवस नित्यनेम करण्यासाठी मुक्कामी राहतात। पूर्वी हे वारकरी नदीच्या वाळवंटात राहत होते, परंतु स्वच्छतेचं कारण समोर आलं आणि सर्वांना 65 एकर मधील प्लॉटमध्ये राहण्यासाठी खुली जागा केली आहे असं कोर्टात सांगण्यात आलं। पण 65 एकर मधील प्लॉट घेण्यासाठी वारकरी भाविकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। प्रत्येक वारीला प्लॉट घेण्यासाठी स्वतंत्र नवीन अर्ज करावा लागतो। प्रत्येक वारीला 65 एकरामध्ये दिंडी वेगवेगळी असते। प्रत्येक वारीला त्या दिंडीला वेगवेगळा प्लॉट देण्यात येत आहे। त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भाविकांना मंडप सापडणं, दिंडी मिळणं कठीण होतं। एका दिंडीला एका वर्षात फक्त 3 ते 5 दिवस तो प्लॉट अपेक्षित आहे। पंढरपूर 65 एकर प्लॉट वाटपा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायमचा तोडगा काढणार असल्याची ग्वाही दिली। हे निवेदन मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात देण्यात आलं। यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांची उपस्थिती होती।